डोंबिवली पश्चिमेतील सत्ताधारी पक्षाच्या 3 नगरसेवकांवर गंभीर आरोप झाले आहेत. पालिका निवडणुकीत निवडून येण्यापूर्वीच बेकायदा बांधकामांशी संबंधित अडचणीत असलेले हे लोकप्रतिनिधी आता पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. निवडणूक अर्ज भरताना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय. मुंबई उच्च न्यायालयातील वकील ॲडव्होकेट अर्चना भसरे यांनी या तिन्ही नगरसेवकांना नोटीस बजावत त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची कार्यवाही 7 दिवसात पूर्ण करावी अशी मागणी केली आहे, ज्यामध्ये एक ज्येष्ठ नगरसेवक आणि 2 नगरसेविकांचा समावेश आहे. तक्रारदार कल्पेश जोशी यांनी सत्यप्रतिज्ञा पत्राद्वारे या तिन्ही नगरसेवकांचा बेकायदा बांधकामांशी थेट संबंध असल्याचा दावा केला आहे. संबंधित नगरसेवकांवर किंवा त्यांच्या रक्ताच्या नात्यातील कुटुंबियांवर अनधिकृत बांधकाम प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचंही नमूद करण्यात आलंय. मात्र उमेदवारी अर्ज भरताना माझा किंवा माझ्या कुटुंबियांच्या बेकायदा बांधकामाशी कोणताही संबंध नाही अशी माहिती शपथपत्राद्वारे देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. ही बाब प्रथमदर्शनी निवडणूक कायद्याचे उल्लंघन असल्याचं नमूद करत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949च्या कलम 10(1) अन्वये संबंधित नगरसेवकांना अपात्र ठरविण्याची मागणी करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोग, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त आणि संबंधित नगरसेवकांना ही कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, डोंबिवली.